दिसतं तेव्हा मनात संमिश्र भावना दाटून येतात. अशी काहीशी अवस्था आत्ता माझी झाली आहे. आणि आपण सर्व कवितेच्या प्रेमाखातर आणि माझी जी काही थोडीफार माहिती आपल्या सर्वांना आहे त्या प्रेमाखातर इथं आलात. म्हणजे मंचावरचे सगळे आणि मंचासमोर बसलेले सगळे, त्या सगळ्यांना सादर नमस्कार. आणि कवितांचं पुस्तक, त्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी आपण जे आलेले आहात त्या सगळ्यांना सुरुवातीला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की मला नेहमी असं वाटतं की तंत्र आणि शास्त्र यांच्या कचाट्यातून सुटतं ते काव्य. आणि हे काव्य जेव्हा मनातल्या सच्च्या भावना प्रकट होऊन कागदावर उतरतं त्याची कविता होते. माझ्या बाबतीत वैयक्तिक सांगायचं तर मी नोकरीच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी गेले आणि हे काम करत असताना आणि त्या जगण्याच्या स्पर्धेत कुठेतरी काव्य किंवा साहित्याची उर्मी जी आहे ती कुठेतरी दुय्यम राहत गेली. पण तरीसुद्धा कासवाच्या गतीनं का होईना पण काव्य कुठंतरी मनात उतरत गेलं आणि ते कागदावर सुद्धा येत राहिलं. आणि हे आपण प्रकाशित करूया का किंवा याला आपण एक मूर्त स्वरूप देऊया का असा प्रश्न खूपदा मनात यायचा. कधी कधी वाटायचं की कविता लिहिणारे खूप असतात, सगळ्यांनीच छापावे असं नाही आहे, पण मग सगळ्यांनी छापू का नाहीत असंही मला वाटायचं. आणि त्या प्रश्नांच्या द्वंद्वातून कुठेतरी एक आत्मविश्वास सतत वाटायचा की नाही, हे धाडस आपण करूयात. माझं कार्यक्षेत्र तसं बघितलं तर खूप वेगळं आहे. मी सामाजिक शास्त्राची विद्यार्थिनी आहे, अर्थशास्त्र शिकवते. सम ऑफ माय स्टुडंट्स आर हिअर फ्रॉम सेंट झेवियर्स कॉलेज. सो हे सगळं करत असताना कविता लिहिणं, भाषेशी आपली बांधिलकी जपणं आणि आपल्या मातृभाषेत काहीतरी लिहिणं ही मला माझी नेहमी जबाबदारी वाटते. पण कविता हा असा प्रांत आहे की मी त्यात फार काही असं एक्सप्लोर फार पूर्वीपासून काही करू शकले नाही. परंतु ऐतिहासिक कादंबऱ्या, लेख लिहिणं, तरुण भारतचे आमचे प्रतिनिधी इथं आहेत, लेख, साहित्य ह्या अशा प्रकारांमध्ये मी बऱ्यापैकी रमते. पण कविता हा तसा प्रकार कुठेतरी मनात रुंजी घालायचा, ते होत राहायचं. आणि ही कविता आपण आता उतरवावी आणि ती प्रकाशित करावी असा एक आत्मविश्वास कुठून तरी वाटत गेला आणि म्हणून आजचा कार्यक्रम आपल्यासमोर घडून येतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्वजण जेव्हा आपली शिकण्याची सुरुवात होते तेव्हा पेन्सिल हातात धरतो आणि त्या पेन्सिल रेखाटनातून आपली जाणीवसुद्धा विकसित होते, समृद्ध होते. तर मग काव्यरूप चित्र किंवा कवितामय रेखाटन असं एक काही प्रयोग आपण करूया का असं मला वाटायचं. त्यामुळे प्रत्येक कवितेसाठी त्याला अनुरूप असेल अशा प्रकारचं एक रेखाटन, पेन्सिल रेखाटन असं ह्या माझ्या काव्यसंग्रहाचं स्वरूप आहे. काही रेखाटनं मी स्वतः केली, काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स AIचा वापर करून ती पुस्तकामध्ये घातली. आणि अशा सगळ्या कवितांचा आणि त्या चित्रमय काव्याचा जो प्रकाशन समारंभ आहे त्या कार्यक्रमासाठी आज इथं आपण जमलो आहे. अर्थात कुठलाही कार्यक्रम होतो तेव्हा एकाच्याच बळावर तो होत नाही. त्यामुळं या पाठीमागे अनेक जणांचे हात लागलेत, अनेक जणांचे आशीर्वाद आहेत, शुभेच्छा आहेत. त्या सगळ्या शुभेच्छांचा, आशीर्वादाचा स्वीकार करून आपण सर्वजण आपलं आशीर्वादरूपी पाठबळ मला द्याल या अपेक्षेसह हा घाट मी घातला आणि त्याचं मूर्त स्वरूप आपल्याला आज दिसतंय. पुस्तक काढायचं मग त्याच्यासाठी प्रक्रिया खूप मोठी असते. म्हणजे प्रकाशक कोण असावा किंवा ते कसं कुठल्या स्वरूपात यावं, कधी प्रकाशित करावं, ह्या सगळ्या प्रवासात मी खूप शिकत गेले. म्हणजे अर्थशास्त्र ते कविता हा प्रवास माझ्यासाठी खूप लांबचा म्हणावं तर ते वावगं ठरणार नाही, पण ह्या प्रवासात मी खूप शिकत गेले. आणि तो कार्यक्रम जेव्हा मी त्याचं नियोजन करत होते तेव्हा मनात आलं प्रकाशनाला कोणाला बोलवावं. आणि पहिलं नाव माझ्या मनात आलं श्री सुशीलजी कुलकर्णी यांचं. पत्रकाराला रोजच्या क्लिष्ट राजकीय विषयातून एक साहित्यिक अवकाश आपल्याला पुरवता येईल का ह्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा माझ्या मनातून हो असं आलं तेव्हा मी त्यांचं नाव नक्की केलं. आणि त्यांच्या मनाचा मोठेपणा एवढा की त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता अगदी क्षणार्धात मला हो म्हणून सांगितलं. आणि ते आज आपल्या सगळ्यांच्या मध्ये इथे आहेत. अर्थात ते इतर ठिकाणी जेव्हा जातात तेव्हा हजारांचा मॉब त्यांच्यासमोर असतो, परंतु या कार्यक्रमाला कौटुंबिक स्वरूप आहे प्रशांतनी सांगितलं तसं. आणि अगदी कमी संख्या असताना सुद्धा ते तितक्याच उत्साहानं आणि पूर्ण वेळ देऊन या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी त्यांची मनापासून ऋणी आहे. आभार इत्यादी फॉर्मल शब्द न वापरता मी त्यांच्या कायम ऋणात आहे. ते इथे आलेत आणि आपल्या सगळ्यांना वेळ देतात ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्यांच्या
इतक्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून ते आलेत, पण ते आज ऑफिशियली सांगितलं पाहिजे, त्यामुळे ते आलेत. मला खरंच खूप भरून पावले मी की ते आज इथे आले. आणि त्याचबरोबर आता इथे सांगायला हरकत नाही, माझी मावशी डॉक्टर राजश्री कुलकर्णी ही सुद्धा इथे आहे. तर तिची तशी ओळख प्रशांतनी करून दिली की त्या SNDT विश्वविद्यालयामध्ये मराठीचं अध्यापन करतात. आणि महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे काव्य लेखन साहित्य हा तिचा मूळ प्रांत जरी असला तरीसुद्धा ती एक उद्योजिकासुद्धा आहे. राजसी नावाचा साड्यांचा एक आगळा वेगळा ब्रँड, त्याची ती संयोजिका आहे, संचालिका आहे. आणि या ब्रँडचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे साडी हा स्त्रीचा जो अत्यंत सुंदर वस्त्रप्रकार असतो, त्या साडीच्या पदरावरती भारतातल्या विविध मंदिरांमध्ये जे स्थापत्यकला आहे किंवा अत्यंत सुंदर उत्तम ज्या मूर्ती आहेत त्या मूर्तींचं विणकाम किंवा इतर काही प्रकारांमध्ये त्या पदरावरती कथा, ती मूर्ती, तिचं चित्रण करणं आणि अशा साड्यांचं जे काही तो ब्रँड आहे राजसी नावाचा, त्याची तिची मूळ संकल्पना तिची आहे. आणि आता अमेरिका, इंग्लंड इत्यादी इतर देशांमध्ये सुद्धा तिच्या साड्यांचं खूप कौतुक होतं आहे. आणि त्या दृष्टीने एक उद्योजिका म्हणून सुद्धा मला तिचा खूप अभिमान वाटतो. तर हे असे 2 दिग्गज लोक आज आपल्याला लाभलेत, मी त्यांची मनापासून ऋणी आहे. आणि थोडंसं पुस्तकाबद्दल सांगायचं तर मी आधी म्हणाले तसं खूप अनुभव पाठीशी आले आणि जो अनुभव अगदी तीव्रतेनं तुमच्या आतपर्यंत पोचतो तो शब्दरूप घेतो आणि मग ते शब्दरूप कागदावर उतरतं तेव्हा त्याचं काव्य होतं. या पुस्तकामध्ये असणाऱ्या कविता ह्या अत्यंत संमिश्र अशा स्वरूपाच्या आहेत. काही कविता ह्या अत्यंतिक प्रेम, राग, द्वेष अशा सगळ्या भावना मांडणाऱ्या आहेत. तर काही कविता माझं आजवरचं जे काही काय म्हणूया जे काही अनुभव पाठीशी आले त्या अनुभवांचं कथन करणारे आहेत. मुंबईनं मला खूप शिकवलं, तर ह्या मुंबईवरती काही कविता आहेत. मी आई झाले ती भावना व्यक्त करणाऱ्यासुद्धा काही कविता आहेत. आणि अर्थातच एका काय म्हणूया सामान्य असणाऱ्या तरीही संवेदनशील असणाऱ्या एका कवी मनाच्या स्त्रीची स्पंदनं ह्या कवितेत आहेत. आणि वाचक ती स्पंदनं आपलीशी करतील, त्याला कुठेतरी एक पोचपावती मिळेल ह्या अत्यंत सामान्य असणाऱ्या परंतु तितक्याच निरागस असणाऱ्या भावनेपोटी हा मी प्रपंच मांडला. आणि मी माझ्या पुस्तकाच्या मनोगतात असं लिहिलं आहे की आपल्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या काहीतरी करणाऱ्या प्रत्येक मुलीच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असते ती तिची आई. त्यामुळे माझ्या जीवनाची सुरुवात आणि मी आजपर्यंत जे केलं त्याची सुरुवात आणि त्याचं जे काही आज दिसतंय ते सगळं त्याचं सर्वस्व माझी आई आहे. त्यामुळे हे पुस्तक आईलाच अर्पण, तिलाच समर्पण. आणि जे काही बरं वाईट आहे ते आईचंच आहे. अर्थातच आई असते तेव्हा बाबा देखील असतातच. त्यामुळं आई आणि बाबा यांच्या पाठबळावर जे काही आजपर्यंत मी केलं त्याचं मूर्त स्वरूप या पुस्तकात दिसतंय. आणि ह्या सगळ्याच्या बरोबरीनं कुटुंब संस्था नावाची जी सुंदर गोष्ट आपल्या जीवनामध्ये असते त्या कुटुंब संस्थेमध्ये इतरांनी सुद्धा मला तितकंच पाठबळ दिलं. त्याचाच भाग म्हणून तुम्ही बघताय माझे सगळे कुटुंबीय इथं आहेत. आणि कार्यक्रमाची धुरा सांभाळणारा माझा नवरा डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी, माझे मोठे दीर डॉक्टर व्यंकट धर्माधिकारी, आई बाबा मी म्हणाले सौभाग्यश्री कुलकर्णी, दत्तात्रय कुलकर्णी, माझी बहीण, तिचा नवरा आणि विशेष म्हणजे माझा मुलगा, हे सगळे कुटुंबीय सकाळपासून माझ्या पाठीशी उभे आहेत. आणि याचा एक परिणाम मला असा दिसतो की कुठून तरी आत्मबळ येत राहतं, कुठून तरी ते पाठबळ मिळतं की आपण काहीतरी बरं करतोय. आणि अनेकांच्या सदिच्छा याच्या पाठीमागे आहेत. त्यामुळे असंच चांगलं काम आपण करत राहू आणि त्याला सगळ्यांच्या सदिच्छांचं बळ मिळत राहो आणि ते मिळत आहेच. ह्या आत्मविश्वासापोटी काय म्हणूया हा प्रपंच मांडला आहे तो आपण आपलासा करून घ्याल अशी मी आशा व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानून मी थांबते. पुढचा कार्यक्रम